बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात या ठिकाणी ठाकरे गटाकडून ठाण्यात देखील निषेध करण्यात येत आहे। पाहू शकतो मोठ्या संख्येने एकीकडे पाऊस पडत आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वतीने सर्व महिला जे ते काळ्या फिती आणि तोंडाला काळी फिती लावून या ठिकाणी निषेध नोंदवत आहे। ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाहेर हे सर्व महिला जे ते ठाण मांडून बसलेले आहे। लवकरात लवकर फाशी शिक्षा द्यावी अशा त्याचा फलक हातात घेऊन या ठिकाणी सर्व महिला भर पावसामध्ये आंदोलनात बसलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत। या ठिकाणी सर्व महिला जे आहेत ते या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत। आणि काय सांगाल, एकीकडे बदलापूर प्रकरण, दुसरीकडे सर्वीकडे आता महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली, मात्र कुठेतरी आता माघार घेऊन निषेध आंदोलन करण्यात येते। आम्हाला हा निषेध करायला लागला आहे कारण सरकार आपला जे झोपलेला आहे, मुख्यमंत्रीला रक्षाबंधन साजरा करायला वेळ आहे, हात भरून भरून तो राखी बांधून घेतो बहिणीकडून, पण त्यांची सुरक्षाचा काही विचार नाही चालला। मला एवढं सांगायचं आहे, मुख्यमंत्रीला पद पाहिजे होता, त्यांना पद भेटलं तरी आत्ता तरी काहीतरी करा। जेव्हापासून मुख्यमंत्री पदावर बसलेत एवढे अत्याचार महिलांवर वाढत गेलेत, म्हणून आम्ही सर्व इथे काले फेटे लावून निषेध करायला इथे जमलेलो आहोत। आजी या ठिकाणी निषेध करत आहात, बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडल्यात, बदलापूर सोडून अनेक ठिकाणी घटना घडत आहे। 12 तासामध्ये नोटाबंदी होती, 12 तासामध्ये सरकार बदलतं, मग हे लूटभरा कुत्रं का नाही होत? आज त्या लूटभरा कुत्रा तो चष्म्यावाला ढापण्या त्याची कित्येक वेळा गाडी फोडली आहे। मराठा महासंघाला त्यांनी जे तो विरोध केला आहे, अशा लूटभरा कुत्र्याचं एका तासामध्ये आमचं जे आजचं आंदोलन होतं ते बंद करायला लावलं। आज आम्ही आंदोलनाची केवढी तयारी केलेली होती, ते आंदोलन आम्ही एका त्या लूटभरा कुत्र्यामुळे आमचं बंद केलं। हे नको होतं व्हायला, या लूटभरा कुत्र्याचं बरखास्त केलं पाहिजे। या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याचे आज राजीनामे घेतले पाहिजे, त्या नराधमाला फाशी आजच दिली पाहिजे। खरं लूटभरे कुत्र्याच्या अंगात ताकद असेल त्यांनी आमच्या ठाणे जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या ताब्यात द्या। आज आम्ही महिला आघाडीच त्याला तुमचा इंक दाखवतो। राजकारण करतात असं कुठं नाही, इथं राजकारण नाही, इथं संवेदनशीलता आहे। आम्हाला पण लेकी बाई मुला सुनी आहेत, आम्हाला पण रात्री आमचा कार्यक्रम संपला की 12 वाजता घरी जायला आम्हाला भीती वाटते। आम्ही मागे पुढे इकडे बघून जातो की आमच्या मागे कुणी आहे का, शिंदे गटाचं कुणी आहे का किंवा आणखीन कुणी आहे का, ही आम्हाला पण भीती आहे। आणि आमचं वय 70-75च्या पुढे आहे तरी आम्हाला भीती आहे की हे लोक कोणतरी आमच्या मागे असतील, आम्हाला काहीतरी करतील। आम्ही इतके दिवस बिनधास्तपणे फिरत होतो, पण हे लूटभर सरकार आलं आणि आमची सगळी भीती मनात दाटली आहे। कधी कधी आम्हाला अटॅक पण येईल हे सांगता येत नाहीये। तेव्हा हे शिंदे सरकार, हे भाजपा सरकारमुळे शिंदे लूटभर झालंय, हे दोन्ही बरखास्त झालं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। घेतली का कुठेतरी सरकारने धास्ती घेतली का महाराष्ट्र बनला? त्यांनी धास्ती घेतली आहे म्हणून तर ते निवडणुका पुढे ढकलत आहेत। त्यांना माहिती आहे आता आपण येणार नाही आणि बदलापूरमध्ये भाजप शिंदे गट 0 मतदान पडणार आहे, हे नक्की आहे। इथं आता आमचं मशालीचंच निवडून येणार आहे, हे 100% खाते। अरे भाजपला असं वाटतं की आम्ही निवडून येणार, मनसे पाठिंबा देत आहे, मग भाजपला असं वाटतं शिंदे गट आता पुढे जाईल, आपण मागे राहू, म्हणून ते आता आम्हाला पाठिंबा द्यायला येतात। त्यांना काही अर्थ नाहीये। असू द्या ना, आमच्या पुढे त्यांचं आंदोलन पूर्ण फिक्क आमचंच आंदोलन जाहीर होणार आहे। महिला सर्व जमलेल्या आहेत, काय तुमची एकंदरीत मागणी असणार महिला म्हणून भर पावसात या ठिकाणी निषेध? अहो, एका रात्रीमध्ये सरकार बदली होतं, एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते, तर मग आज 15 ते 20 दिवस झालेले आहेत, एक आरोपी पकडून त्याला फाशीची शिक्षा होत नाही, फास्ट ट्रॅकवरती कोर्ट नेलंय म्हणून सांगतात। आणि फास्ट ट्रॅकमध्ये खरंच न्याय मिळतो का? 8 वर्ष झाले एका केसला, अजून न्याय मिळालेला नाहीये। अजून किती वाट बघायचं लोकांनी? किती लोकांना त्रास होणार आहे? आणि आम्ही आंदोलन केलं तर विरोधी पक्षाने आंदोलन केलं असं म्हणतात, पण हे चुकीचं आहे ना। ह्या आंदोलनामध्ये सर्व पक्षीय आंदोलन व्हायलाच पाहिजे होतं। हा महिलांवरती अत्याचार होतोय, सर्व महिला सर्वांच्या घरात आया बहिणी बायका लहान मुलं सगळ्यांकडे आहेत, कोणाकडेच नाही। आज आपण घराच्या बाहेर जातो तर सुरक्षित आहोत का? नक्कीच पालक वर्ग देखील घाबरलेला आहे, शाळेत मुलींना पाठवायला देखील पाहिजे सुरक्षा दिसत नाही। का वाटतं ठाण्यात देखील तशा प्रकारची सुरक्षा आहे? ज्या टायमाला जेव्हा स्त्री म्हणजे अशिक्षित होती तेव्हा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले होते, पण आता ते शिकून सगळं तिला सुरक्षा नाही आहे, तिला असुरक्षित वाटतंय। तर ह्या टायमाला सरकारने संवेदनशील विचार केला पाहिजे। आम्ही महिला काही आम्हाला कामधंदे आहेत, आम्ही गृहिणी आहोत, पण आम्ही सर्व सोडून आमच्या सुरक्षेसाठीच रस्त्यावर उतरलो आहोत, याचा विचार त्यांनी करावा, बस एवढंच नम्र विनंतीने सांगते। रिक्षा चालवतात महिला रिक्षा, कसं वाटतं रात्रीच्या वेळेस पण महिलांना घेऊन जाताना ठाणे सुरक्षित आहेत का? सरकार सुरक्षेचे नियम पाळते का?
सरकार तरी सुरक्षा नियम सध्या पाळत नाही आहे आणि रात्रीच्या वेळेस शक्यतो एक लेडीज म्हणून मी सांगते की आमच्या रिक्षामध्येच लेडीज बसण्यासाठी प्राधान्य करते, कारण का त्यांना आमच्याकडे सुरक्षित वाटतं. कारण का आता आम्ही शाळेच्या मुलींना सोडतो किंवा कॉलेजच्या मुली आहेत, क्लासेसच्या मुली आहेत, त्यांना सोडताना पण त्यांचे पालक आम्हाला 10 वेळा सांगतात की मॅडम तुम्हीच सोडा आणि तुम्हीच आणा. एखादा जेंट्स जरी आम्हाला त्यांना कधी एमर्जन्सी असेल तरी द्यायचं म्हटलं तरी त्यांना विश्वास बसत नाही. सख्खा भाऊ जरी दिला तरी त्या म्हणतात नाही तुम्ही असेल तरच या. आता आम्ही एवढ्या रात्रीच्या रिक्षा चालवतो, आम्ही आमच्या स्वबळावरती किंवा आम्हाला जे दिले प्रशिक्षण त्याच्यातूनच आम्ही आमच्या हिमतीवरच बाहेर पडतो आणि आम्ही आमचं संरक्षण करतो. पण आम्हाला असं संरक्षण ज्यांच्याकडून मिळालं पाहिजे त्यांच्याकडून मिळत नाही आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये मुली असुरक्षित आहेत, त्यांना शाळेत पाठवायचं की नाही हा विचार पडतो. आपण आत्ताच्या काळामध्ये एक देवावर विश्वास ठेवतो, एक डॉक्टरांवरती आपलं सर्वस्व अवलंबून ठेवतो. जर डॉक्टरवरती अत्याचार होतोय, छोट्या छोट्या मुलींवरती अत्याचार होतोय, मग आमच्यासारख्या सामान्य महिलांचं काय होणार? जर त्या आपण ज्यांचा विश्वास शिक्षकांच्या स्वाधीन करतो, दिवसभर आपण कामाला जातो, तर शिक्षकांच्या स्वाधीन करून तर शाळासुद्धा त्या मुलींचं संरक्षण करू शकत नाही. एकंदर हीच मागणी आहे की जी तुम्ही 1,500ची आम्हाला लाडकी बहीण योजना दिली आहे, ती योजना नाही दिली तरी चालेल, पण महिलांना सुरक्षितता ही खूप काळाची गरज आहे. आत्ताच्या कंडिशनला तरी ती खूप गरज आहे. आणि जे कृत्य बदलापूरमध्ये झालं आहे त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. कारण का इतर ठिकाणी, इतर देशांमध्ये, इतर राज्यांमध्ये असे अत्याचार झाल्यानंतर त्यांना जर भर चौकामध्ये नागडं करून त्यांच्यावरती फाशीची शिक्षा वगैरे देतात, मग आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं का नाही? हे व्हायलाच पाहिजे, एवढीच मागणी आहे. या ठिकाणी अजून काही महिला आहेत आणि आपण त्यांच्याबाबत विचारणार आहोत. या ठिकाणी त्या महिला ज्या आहेत ते पावसात लाडकी बहीण योजना आणलेली आहे, मात्र महिला सुरक्षित आहे का नाही प्रश्न. महिला सुरक्षित नाही आहेत. लाडकी बहीण योजना वगैरे हे सगळं बालिश पण आहे. आम्हाला सुरक्षिततेची गरज आहे, तर सुरक्षा ही पहिलं द्या आणि ह्या सगळ्या योजना बाजूला ठेवा. पालक म्हणून कसं बघतात? पालक म्हणून आम्ही एवढंच बघतो की आमची मुलगी आम्हाला शाळेत पाठवायला अक्षरशः खूप भीती वाटते. मुख्यमंत्री साहेबांनी एवढंच केलं पाहिजे, इथे लाडकी बहीण योजना कुठे काय ते सगळं बंद करून त्या जे नराधम आहेत त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. एकीकडे फाशीची शिक्षा आणि या ठिकाणी पाहू शकतो स्वतः राजन विचारे माजी खासदार ठाकरे गटाचे ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, भर पावसामध्ये या ठिकाणी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करतात, दुसरीकडे भाजपने देखील तुमच्या विरोधात या ठिकाणी निषेध आंदोलन सुरू केले. कोणी याच ठिकाणी अहिल्याबाई देवळच्या बाहेर त्यांना लाज वाटायला पाहिजे. लाज. तुम्ही सरकार चालवण्यात नालायक आहात. आज ज्या पद्धतीने अत्याचार चालू आहेत, पत्रकार त्यातून सुटलेले नाहीत, सर्वसामान्य माणूस सुटलेले नाहीत, महिला सुटलेले नाहीत, लहान मुली सुटलेले नाहीत आणि अशा परिस्थितीत तुम्ही त्या ठिकाणी सरकार चालवता. आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने या मुलीवरती अत्याचार झाल्यानंतर ती संस्था त्यांच्याशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावरती कारवाई होत नव्हती. शेवटी लोकांना रेल्वे रुळावरती यावं लागलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला. म्हणजे जर तुम्ही असं तुमच्या संबंधित असलेल्या लोकांनी जर अशी कृत्य केल्यानंतर त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून होतो आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि घरी बसलं पाहिजे. ना तर जनता तुम्हाला येत्या 1.5 महिन्यानंतर तुम्हाला घरी बसवणार आहे. राजकारण करतायत, कुठं लाडकी बहिणीचा मुद्दा पुढे करतात असं देखील आता सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. आज बघा तुम्ही भर पावसामध्ये जास्तीत जास्त या महिला इथं बसलेल्या आहेत. या आमच्या रिक्षा चालवणाऱ्या मुलीसुद्धा त्या ठिकाणी त्या कष्ट करून त्या पोट भरत असतात. आज कुठलाही माणूस सुरक्षित नाही. फक्त मुख्यमंत्र्यां आणि त्यांचे मंत्रिमंडळातले सर्व जे चेले चपाटे आहेत हेच फक्त सुरक्षित आहेत. जनता असुरक्षित आहेत आणि ज्या पद्धतीने हे चालू आहे ते लायक नाहीत. त्यांनी राजीनामा देऊन घरी बसलं पाहिजे. एकीकडे बंदचा नारा पुकारला होता, मात्र आव्हान केलं होतं. बंद नसले तरी मोठ्या संख्येने. लाजीरवाणी गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टीची जबाबदारी त्यांनी स्वतः मुख्यमंत्री म्हणून, कारण त्याच्या या ठाणे जिल्ह्यामध्ये हे सर्व चालू आहे त्यामुळे त्यांचा कुठे कंट्रोल नाही. फक्त ते इव्हेंटमध्ये गुंतलेले आहेत. कळलं की नाही. आणि आज तुम्ही जर बघितलं असेल जनता असुरक्षित आहेत. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आज त्यांना दिलेले आश्वासन पाळले गेलेले नाहीत. फक्त इलेक्शनच्या तोंडावर या योजना आणायच्या आणि लोकांना हे करायचं. त्यामुळे लोक आता हुशार झालेले आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल.
निवडणुकीत त्यांची जागा दाखवली जाईल असं देखील आता या ठिकाणी आंदोलकांकडून म्हणण्यात आलं आहे. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर भर पावसामध्ये या ठिकाणी महिला जे आहेत ते या ठिकाणी ठिय्या मांडले आहे. बदलापूर प्रकरणात या ठिकाणी निषेधार्थ या ठिकाणी ठाकरे गटाकडून देखील निषेध व्यक्त करण्यात येत. काळ्या फिती तोंडाला काळा रुमाल लावून या ठिकाणी काळ्या पट्टी लावून या ठिकाणी निषेध करण्यात येते. म्हणजे येणाऱ्या काळात जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा लढा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सुभाष सिंग ठाकूर, गणेश तोरा, टी ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.